प्रशासनाला जवळजवळ 12-15 दिवसापासून पंचनाम्यांचे आदेश दिलेले आहेत आणि एवढं आदेश देताना हे पण केलं आहे की नुसते उभे पिकाचे पंचनामे नका करू, तर कुठं कांद्याच्या ज्या ओरंड्या आहेत त्या पाण्यामध्ये गेल्यात, काही कांद्याच्या चाळीचं पावसात नुकसान झालं आहे का, या सगळ्याचं पंचनामे करा. त्याबरोबर घराची पडझड आहे, आता मध्ये त्या 3-4 गायींवरती वीज पडली, ते पण नुकसान आहे, या सगळ्याचे पंचनामे करायला सांगितले आहेत. तशी यंत्रणा करते आणि नुसतं इथंच नाही तर संगमनेरच्या तहसीलला पण तसे आदेश दिलेत. आता हे लोक भेटायला आले, त्यांच्याकडं खरं उभं पिकं सोडून पंचनामे संगमनेरला होत नव्हते, त्यांना पण सांगितलं. आता हे पंचनामे तर करायचं काम यंत्रणा करणार आहे. आता याला मदत भेटण्यासाठी पण कृषी मंत्र्याला पत्र दिलेलं आहे. मदत पुनर्वसन जे मंत्री आहेत त्यांना पण पत्र दिलेलं आहे आणि यातून या सगळ्या बांधवांना मदत भेटली पाहिजे. आणि हा प्रश्न नुसता अकोले तालुक्यात किंवा विधानसभा मतदारसंघापुरता नाही आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडं शेतकरी अहवाल दिला आहे, माणसं अहवाल दिला आहे. तर याच्यातून जो निर्णय होणार आहे तो राज्याचा निर्णय होणार आहे आणि तो लवकर घ्यावा यासाठी प्रयत्न आहे. अजितदादांनी त्याचा सुतोवाच पण केलं 2-4 दिवसापूर्वी का सगळीकडे मोठी नुकसान आहे शेतकऱ्यांची, शेतमालाची, घरांची, तर त्याला नक्की हे महायुती सरकार मदत करेल. कारण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आणि एकूणच हे महायुती सरकार मंत्रिमंडळ हे संवेदनशील आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना नक्की दिलासा देते. त्याच्यानंतर पिंपळगाव खांडचा जो पाणी प्रश्न अलीकडे जो पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या संदर्भानं जे काही प्रश्न तालुक्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, काय सांगाल? प्रश्न काहीच तयार होणार नाही आहेत. आजही तुम्ही पाहत असाल तर तिथे जे पाईप आले होते तर ते सगळे संगमनेरच्या हद्दीत टाकले गेलेत. अधिकारी संपर्कात आहे, त्यांना स्पष्टपणाने सांगितलं आहे की जोपर्यंत गोडबोले गेटला परवानगी भेटत नाही, ते अंतिम टप्प्यात आहे. खरं तर कुणीतरी पारावरचे पाटील उठतात आणि बंबामारीत सुटतात की काय प्रयत्न केले आणि काय प्रयत्न केले यांनी. एकदा काय प्रयत्न केलेत येऊन भेटा, तुम्हाला सगळे मी काय प्रयत्न केलेत ते सांगतो. अंतिम टप्प्यामध्ये आता तो प्रस्ताव आहे गोडबोले गेटचा. आणि तेवढंच नाही तर याचा बी शोध कुणीच घेतला नव्हता आधी, तो शोध पण घेतला आहे की बलठण धरण हे 200 MCFTची मान्यता असताना फक्त जवळजवळ 125 ते 130 MCFTचं बांधलं गेलं आहे. टिटवी धरणाची मान्यता 300 MCFTची, ते प्रत्यक्षात 70-80 MCFTचं बांधलं गेलं आहे. म्हणजे 300 MCFT पाणी तर मला लगेच उपलब्ध झालं आहे. त्याचा आधार घेऊन मी लोअर आंबीतला पण हात घातला आहे आणि त्याचबरोबर गोडबोले गेटला पण हात घातला आहे. आणि त्याला जेव्हा गोडबोले गेटला मान्यता होईल, आंबीत धरण लोअर आंबीत हे मागं पुढं, पण गोडबोले गेटमधून जेव्हा मान्यता भेटेल, जेव्हा त्याचं काम पूर्ण होईल, पाणी साठा प्रत्यक्षात होईल, त्याच्यानंतर आपण तिथं पाईप टाकायला किंवा फुटबॉल टाकायला पठारवाल्यांना मदत करणार आहेत. आणि हे स्पष्ट आहे पठारवाल्यांना. हे बघा, बऱ्याच पुढाऱ्यांची भाषणं ऐकणं, ते म्हणतात पठाराला तर पाणी दिलं पाहिजे, मग पुढं म्हणतात पण ते नवीन पाणी कधी उपलब्ध होणार आणि फुटबॉल आम्ही टाकून देणार नाही. तर नवीन पाणी उपलब्ध, आपली भूमिका अशी असली पाहिजे का नवीन पाणी उपलब्ध झालं की पठाराला प्यायला पुरतं पाणी देणार. पठाराला पाणी किती लागतं आहे? सगळं लागतं आहे काहीतरी 37 MCFT, म्हणजे 18 दुने 36, 18.5 MCFT पाणी पावसाळ्यामध्ये त्यांना फुकट भेटणार आहे वाहतं पाणी. आणि 18.5 MCFT पाणी हे उन्हाळ्यात द्यायचे. त्यातल्या पठारातल्या लोकांचं म्हणणं आहे की फेब्रुवारीपर्यंत आम्हाला पाण्याची गरजच पडत नाही, आमचे स्रोत आहेत. फेब्रुवारीच्या पुढं म्हणजे मार्च, एप्रिल, मे आणि फार तर फार जून, तसं जूनमध्येच आपलं आंबीत धरण भरतं, आता भरलं आहे. तर ह्या 5 महिने यांना पाण्याची गरज आहे. मला वाटतं 5 महिने कामी म्हणजे 17-17.5 MCFTचं पाणी लागतं आहे आणि त्याच्या मोबदल्यात 53 MCFTचं पाणी निर्माण होणार आहे पिंपळगाव खांडमध्ये. त्यामुळं हा प्रश्न नक्की निकाली लागेल. अकोले तालुक्यातील मायबाप जनतेवरती कधीच अन्याय होणार नाही, याचं मी खात्रीशीर हे देतो. गेल्या वर्षीचं ज्यांनी राजकारण केलं तर त्या वर्षी मुळात काय झालं होतं, सप्टेंबरलाच पाऊस संपून गेला.
आणि ऑक्टोबरला ढापे टाकतात. ते ढापे उशिरा टाकले, त्यांनाही काही माहीत नव्हतं का परतीचा मान्सून येणार का नाही. आणि म्हणून 1 महिना उशिरा ढापे टाकल्यामुळं पाणी पहिल्याच आवर्तनाला भरपूर लागलं. म्हणजे दुसरं रोटेशन द्यायलाच पाणी नव्हतं. त्यातल्या त्यात पाणी आरक्षित झालं. जास्त नसतं झालं आरक्षित आणि सोडलं असतं तरी ते जास्तीत जास्त बोरी किंवा वाघापूरच्या खाली गेलं नसतं. म्हणून त्यावेळेला आम्ही पण अगोचरपणा केला नाही, संयमाची भूमिका घेतली. आणि यावर्षी तुम्ही पाहत असाल की खाली पाणी आबाळवाडीच्या खाली जाऊ दिलं नाही, दुसरं आवर्तन आहे ते व्यवस्थित दिलं. म्हणजे सगळं नियोजन एवढं चांगलं चालू आहे, पण विरोधकांच्या हातातच काही नाही. मग ते उगाच पाणी पेटवायचा प्रयत्न करायचा. त्यांना विनंती आहे की 100% जनता बरोबर आहे, जनतेची दिशाभूल करू नका. पाण्याचं जे नियोजन आहे ते योग्य पद्धतीनं चाललं आहे. मध्ये काय तर म्हणे ती MIDC होणार, मग तिच्या पाण्याचं काय करणार, केला ना त्यांनी प्रश्न. आणि MIDC तर आली पाहिजे. म्हणजे त्याही MIDCला लोअर आंबीचं काम करू. अजून MIDC प्रत्यक्ष आताशी 50 एकरात नंतर मोठी होणार आहे वगैरे वगैरे. म्हणजे जिभेला हाड तर नाहीच आहे, पण त्या जिभेचा वापरही कसा करायचा असा सगळा यांचा प्रयोग आहे. मागं ते एकानं तर तारेच तोडली होती, म्हणजे सिल्वासाला किरण लामटेची कंपनी आहे, मग यांनी इथं टाकावी. अरे काय चाललंय काय काही कळत नाही ना. मला तरी चावी आणून द्या, आहे कुठं ते सापडा. म्हणजे त्यामुळं विरोधक जे आकलेचे तारे तोडतात याच्यात कुठली सत्यता नाही आहे. त्यांनी चांगल्या दृष्टीनं जर ते मला जागं करत असेल तर त्यांचं मनापासून आभार. परंतु प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांचा मला फोन येतो आहे आणि मी परत एकदा जबाबदारीनं सांगतो आहे, जोपर्यंत नवीन पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत पठाराला पाणी नाही. ज्या दिवशी नवीन पाणी तयार होईल तेव्हा पठाराला पाणी देणार. दुसरी गोष्ट अशी की पावसाळा आता सुरू होईल काही दिवसांनी, आणखी मोठ्या प्रमाणात पर्यटक मोठ्या प्रमाणात तालुक्यात येतील. परंतु भंडारदरा पाणलोट क्षेत्रातला जो रिंग रोडचा प्रश्न आहे त्या ठिकाणी जे काम स्लो पद्धतीने सुरू असल्याचा आरोप त्या ठिकाणी होतो आणि निकृष्ट काम होतं आहे असा एक आरोप त्या ठिकाणी केला जातो. काय सांगा? हे बघा, निकृष्ट जर काम होत असेल तर तुम्ही नक्की ज्या नागरिकांची तक्रार आहे त्यांनी PWD डिपार्टमेंटला त्याच कामाच्या चौकशीचे पत्र द्यावं. चौकशा नाही झाल्या तर मग काय निकृष्टता आहे त्यांनी त्यामध्ये मेन्शन केलं पाहिजे, त्याला कळवलं पाहिजे. राहिला रिंग रोडचा काम, आता तुम्ही सगळे वार्ताहर सुज्ञ आहेत. तुम्ही अकोले तालुका म्हणजे चंद्रावर तरी कमी खड्डे असतील एवढे खड्डे आपल्या तालुक्यात होते. आणि ती परिस्थिती जेव्हा पर्यटन फिरायचे तर खूप वाईट अवस्था होती. एकदा छगन भुजबळ साहेब आले त्यावेळी ते बांधकाम मंत्री होते. म्हणजे त्यावेळेला अक्षरशः त्यांच्याच गाड्या गुंतून बसल्या त्या याच्यामध्ये, त्या स्पीडवेच्या. तिथं अशी परिस्थिती होती, एवढा गाळ. मग आज आहे ना तो रस्ता होतो आहे, पण त्याला काही अवधी लागणार आहे. तुम्ही पाहत असाल 2 वर्ष कोरोनाच्या काळातले होते, 1 वर्ष विरोधात मला भेटले 2 वर्ष. त्या 2 वर्षात ही कामं चालू. त्यात लाडक्या बहिणीचा निधी अमकं झालं तमकं झालं. मग त्या कामाला ठेकेदारांना समजा तुम्ही पाहत असाल की जर निधी वर्ग नाही झाला तर ती कामं कशी करणार ना, ती पण बाजू. पण त्याला काम करणं बंधनकारक आहे. मग जसं काम आता ज्या ठेकेदारांनी 30% वर काम केलं आहे तर त्याला आपण पैसे कसे वर्ग होतील तो आपला प्रयत्न आहे. ज्यांचं कामच सुरू नाही तर त्याला पैसे द्यायचा काय संबंध, उलट त्यांची कामं काढली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. ज्या ती 10-20% आणि बांधकाम मंत्री खूप चांगले आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या याच्यामध्ये लक्ष देतो आहे. पर्यटकांची मला माहिती आहे थोडीशी गैरसोय होणार आहे, मोठ्या ज्या वालवा गाड्या आहेत त्या आणताना. पण त्याच्यासाठी आम्ही दुसऱ्या बाजूनं परत सिमेंटमध्ये त्याला दोन्ही बाजूला जॉईंट करून आणि ती काढणार आहे. आता मध्ये तो पूलच मंजूर नव्हता तरी आम्ही पूल केला, त्या कारण खालून फार जाम झालं होतं. ते खाली कोणी वाकूनच पाहिलं, ते नंतर काढायला का याचे गजबिज सगळे निघाले. तो पूल करून घेतला तर त्याचे जॉईंट करायला दोन्ही बाजूला. मधल्या काळात आपण आता पाऊस कोणतरी म्हटलं का 100 वर्षाने एवढा मे महिन्यात पाऊस पडला आहे. म्हणजे तुम्हालाही माहीत नव्हतं, मलाही माहीत नव्हतं. त्यामुळे तो चिखल झाला, अडचण झाली, पण तरीसुद्धा लोकांचा खोळंबा होणार नाही असं सगळं करतो. मागत अशी गंमत झाली, एक ठेकेदार त्याला कळाला, तो ठेकेदार त्यानं बिचारानं वर्क ऑर्डर भेटायच्या आत काम चालू केलं. ठेकेदारी त्याला भेटलं हे माहीत होतं. इकडं काही कार्यकर्त्यांनी लगेच तो एक कोण काय नाव आहे त्याचं वारंगुशीचा कार्यकर्ता उठला आणि सुटला. हे कामच सुरू कसं झालं, वर्क ऑर्डरच नाही. अरे वर्क ऑर्डर असल्याशिवाय तो काम कसा करणार. बरं एकदा ठेकेदार कळाला त्यानं काम जर पावसाळ्याच्या आत केलं तर तुम्हाला काय अडचणी. आता ह्या लोकांचं आणि ज्यांनी कोणी मनात मनसुबे बाळगले काही ठेकेदारांनी पण किंवा त्यांचे जे कोण असतील मागं आका, तर त्यांनी असे मनसुबे बाळगलेत की ह्या किरण लामटेला अडचणीत आणायला कामच होऊ द्यायचे नाही. तर लोकांच्या पुढं तुमचा पर्दाफाश होणार.
लोकांच्या पुढं जेव्हा तुमची नावं सांगितली जातील ना, तर लोक तुमचा पर्दाफाश तुम्हालाच उद्ध्वस्त करतील. त्यामुळं तुम्ही विनाकारण लोकांना माहिती आहे हा किरण लामटे काय आहे, कशा पद्धतीनं राजकारण करतो, कशा पद्धतीनं लोकसेवा करतो हे लोकांना पाठ आहे. त्यामुळे रिंग रोडचा पण प्रश्न ते काय महानोर तर तो काय तारेच तोडतो कधी कधी. काय बातम्या एखाद्या ठिकाणाचा रस्ता घ्यायचा, अरे पण तुम्ही ज्या वेळेला हे प्रेझेंट करताना लोकांपुढं का रस्ते खराब रस्ते, अरे ते पर्यटक आले पाहिजे, त्या भागातल्या लोकांना रोजगार भेटला पाहिजे. तुमच्या काय तक्रारी ते मला द्या ना, मग मी तुम्हाला उत्तर देतो ना. त्याच्यात वस्तुस्थिती तुम्ही जगापुढं घरात मीठ नाही हे काही जाऊन शेजाऱ्याला सांगायचं नसतं. आलं का लक्षात? प्रपंच चालवताना काय असतं, इथं तालुका चालवायचा आहे आणि त्या काळामध्ये जे कामं करा तुम्ही थोडंसं जे कोणी माझ्यावर टीका करतायत ना त्या मित्रांना सगळ्यांना विनंती आहे की 2019-20 ह्या तालुक्याची अवस्था, मी आल्या काही जादूची कांडी फिरवली नाही, लगेच बदललं नाही, पण 19-20 ह्या तालुक्याच्या रस्त्यांची अवस्था काय होती, स्मशानभूमींची अवस्था, राजूरची स्मशानभूमी, इथं तुमच्या अकोल्याची स्मशान, अशा बऱ्याच ठिकाणी स्मशानभूमीची अवस्था काय होती, सभागृहांची अवस्था काय, शाळांच्या अवस्था काय होत्या, लाईट आतापर्यंत जवळजवळ मी 30-35 कोटीची कामं लाईटची करतो आहे. आता एक बाकीची चालू रतनवाडी तिकडे कामं चालू केली. हे समजून घ्या. तुमच्या सूचना मी ग्राह्य धरून काम करायला तयार आहे. आता मगाशी मी जाहीर केलं आहे की राजकारणी विरहित ज्यांना कोणाला राजकारणाला याची एक बैठक लावणार आहे की बा तालुक्याची काय प्रश्न आहेत, अजून माझ्या ज्ञानात भर पाडा, मला अजून काम करायला मदत करा, अशी एक बैठक मी मध्ये लावणार आहे. ही सर्वपक्षीय बैठक असेल. मी महायुतीचा आहे इथपर्यंत बरोबर आहे, पण तालुक्याच्या नागरिकांना घेऊन मी काही जसं का मेडिकल वैद्यकीय सेवेच्या बाबतीत म्हणत होते की तालुक्यातले आता उपजिल्हा रुग्णालय सुरू झालं, थोडे दिवस लोकांची अडचण थोडीफार होईल. राजूरला आता उपजिल्हा रुग्णालय सुरू होणार आहे, ग्रामीण रुग्णालय तिची लगेच PSC आपण याला पाठवणार कुठं रतनवाडीला, इकडं पठाराव पण ग्रामीण रुग्णालय केलं, म्हणजे आरोग्य सुविधा उभारते. आता मेडिकल कॉलेज आणण्याचा पण आपला प्रयत्न, सरकारी मेडिकल, माझी खाजगी काढायची काय ऐपत नाही, मी दोबळागडी येतं असं आर्थिकदृष्ट्या. तर वैद्यकीय शासकीय महाविद्यालय हे आदिवासी भागात खास बाब म्हणून यावं. आता तुम्हाला हे माहिती आहे SMBT हे पहिलं थोरात साहेब अकोल्यात काढायला निघाले होते, कुणी जागा दिली नाही, हे सगळ्यांना माहिती आहे ना, आहे का नाही. आता आपण आता एक बैठक घेतली तेव्हा कळालं की अकोल्यामध्ये अजून इंजिनिअरिंग कॉलेज येऊ द्या, आमकं येऊ द्या, जे केलं ते आनंद आहे. आता माझं तर काय कोणाशी कॉम्पिटिशन नाही, माझा प्रयत्न हा राहणार आहे की अकोल्यात ज्या शैक्षणिक सुविधा नाही आहेत त्या आणता येत आहे का ह्या 5 वर्षात, असा माझा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळं आपण हे सगळं एकत्रपणे काम करू, कोणावरती टीका टिप्पणी करायचं काही कारण नाही. आणि माझ्यापुढं चॅलेंज आहे, कारखाना चालवायचा आहे. आता अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचा जो प्रश्न तर तो सुटन, मला समोरचे पण समंजस आहेत असं वाटायला लागलं, कारण ते त्या चर्चेची दारं खुला करतील, म्हणजे तो मिटन. इकडं तो देवीचा घाट करायचा आहे, बाकी उरलेली कामं करायचं आहे, पर्यटन अजून जोरात, MIDC मंजूर झाली ती प्रत्यक्षदर्शन चालू करायचं, हे सगळं घेऊन जातो आहे. विरोधकांनी तुम्हाला काय टीका करायची ती करा, पण कधी तुम्ही निवांत असाल तर थोडंसं तुमच्या स्वतःच्या अंतर्मनाला विचारा की आपण किरण लामटेवरती जे आरोप करतो आहे तर हे खरंच आपण सद्भावनेतून करतो आहे का विनाकारण करतो आहे, असं माझी प्रत्येकाला विनंती राहील. मी तर प्रामाणिकपणानं काम करतो, त्यामुळं मी कधीच तुम्हाला पाहिलं असेल की कधीच थांबलो नाही, चालतो आहे, काम करतो आहे आणि ते करत राहणार. एक शेवटचा प्रश्न, अलीकडे हे तुम्ही अकोला एज्युकेशन सोसायटीचं म्हटले आणि कारखान्याचं पण म्हटले, वैभव पिचड म्हटले की डॉक्टर किरण लामटेंनी कारखान्याचं चेअरमन पद भूषवावं असं एक आव्हान त्यांनी केलं, काय सांगा? अहो मीच म्हटलो सत्तेचं विकेंद्रीकरण करा. ह्या तालुक्यात आदिवासी समाज आहे तसे इतरही आहे, मग बहुजन समाजाचा चेअरमन मी गायकर साहेबांना केलं होतं. भविष्याच्या काळातही तसंच झालं पाहिजे की सगळ्यांना घेऊन हे झालं पाहिजे. सगळं किरण लामटेच्याच घरात, ग्रामपंचायत किरण लामटेच्या घरातून, कारखाना आहे किरण लामटेच्या घरातून, काय संस्था आहे किरण लामटेच्या, शैक्षणिक संस्था किरण, तर हे असं होणार नाही माझ्या काळात. मी जोपर्यंत राजकारणात आहे किंवा मी जोपर्यंत जिवंत आहे आणि लोक मला सेवा करायची संधी देतील तर लोकशाहीला धरून सत्तेचं विकेंद्रीकरण करून काम होईल. दुसरी गोष्ट, गायकर साहेबांनी राजीनामा दिल्याची एक चर्चा सुरू आहे, तुमच्यापर्यंत काय माहिती आहे आणि काय परिस्थिती? आम्ही आजीदादांना भेटायला आम्ही दोघंच गेलो होतो. त्यांनी एक नैतिकता म्हणून आता तब्येत साथ देत नाही म्हणून
काही दिवस आजारी ऑपरेशन याच्यात जाणार म्हणून त्यांनी राजीनामा पत्र लिहिला होता, परंतु अजितदादा पवार साहेबांनी आणि मी तो राजीनामा स्वीकारलेला नाही आहे आणि भविष्याच्या काळात कारभार करताना त्यांना कुणीतरी साथीदार दिला जाईल, परंतु चेअरमन म्हणून सध्या तरी तेच राहतील. कुणी असा विचार चुकून करू नये. ही खुर्च्या उगवण्यासाठी कारखाना नाही आहे. कारखाना हा जबाबदारीनं चालवायचा आहे आणि माझ्यावर जे आरोप चांगल्या दृष्टीने म्हटले का तुम्ही जबाबदार आहेत बसा, त्यांच्या भूमिकेला मी ठीक आहे धन्यवाद देतो, परंतु मला सत्तेचं विकेंद्रीकरण करायचं आहे. मला म्हणजे एकाच व्यक्तीकडे सगळं ठेवायचं आणि याच्यातून काही शिकता आलं तर त्यांनी शिकावं असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट, हा कारखाना 350 कोटीनं डब्यात आहे. तो आज निदान आम्ही कसा तरी 2 हे चालवला हंगाम, आता तिसराही चालू होईल थोडं अडचणीनं. कारखाना बंद पडू नये असं सगळ्या शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा. आणि अजून याबरोबर मी एक आव्हान करतो की आता मी जेव्हा शेताच्या बांधांवर जातो आहे तर बाबांनो, कांद्याचा शेतकरी अडचण आहे, भाजीपाल्याचा शेतकरी अडचण आहे ते, पण ऊसावाला शेतकरी तो म्हणतो की नाहीपेक्षा आमचं बरं आहे, खर्च भागून आम्हाला थोडंफार येणार आहे. त्यामुळं भविष्यात जर हा पाऊस असाच खेळ करत राहिला तर आपल्याला ऊसाचं पीक शाश्वत पीक म्हणून त्याच्याकडे वळलं पाहिजे. नवीन जे वाहन आहेत, जे टनेज देत आहे, तर त्या कारखान्याकडनं चांगली माहिती घेऊन जमली तर मधी एखाद्यांची साखर शाळा किंवा ऊस शाळा शेतकरी प्रबोधनासाठी लावता येईल, तर त्याच्यातून कारखान्यातून माहिती घ्या आणि ऊसाकडं वळा. कारखाना आपल्याला चालवायचा आहे आणि तुम्हाला 100% सांगतो, हा कारखाना आपण बंद पडून देणार नाही. धन्यवाद. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.